मध्ये देखील 4 वाजले होते तरी देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। हे लांजाची धरती प्रेक्षक आहेत आणि म्हणूनच हे लांजा नगरीमध्ये कोणती स्पर्धा असू द्या प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत असतो। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय सूरज वाघदरे, टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त खेळाडू। पहिला चेंडू फुल टॉस टाकला। पहिल्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये एक डॉट चेंडू देखील आला, धीम्या गतीने टाकलाय। एक चतुर गोलंदाज आहेत सूरज वाघदरे। क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं गेलंय। पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक। चांगला चेंडू मिड विकेटला इथे मात्र फटका खेळलाय। सिंगल तर धाव फलकावरती ऍड होईल का? इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। थोडंसं टाईट सिच्युएशन आहे। दुसऱ्या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर कुठेतरी अडचणीमध्ये वाटत का पाहावं लागेल। थँक्यू 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 डीसी। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय। इट्स नॉट आउट, सेफ लँडिंग झालंय। थोडंसं काही सेकंदाचा अवधी होता आणि त्या सेकंदाने बचावलेत अमोल निडगुडे। काही करून चालणार नाही। दुसरा चेंडू आपण खेळत आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती थोडेसे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला। पहिला चेंडू फुल टॉस टाकला होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, तो फसला। परंतु त्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला आणि त्याच चेंडूवरती देखील थोडंसं लेझी फटका खेळला गेला। मिड विकेटला फटका आला, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली। 2 चेंडूमध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड झालेले धाव आपण पाहतोय। सुरुवात झाली या 2 बलाढ्य संघांमध्ये या दुसऱ्या फेरीतील सामन्याला। जो संघ आजच्या दिवसामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणार तो आज या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाने कालच्या दिवसामध्ये एक दर्जेदार खेळ केला, सातत्यपूर्ण कामगिरी केली। वाटलं होतं आज संघ पराभूत होईल, त्याच वेळेला या संघाने पिकअप घेतला आणि विजयश्री खेचून आणला होता। लोअर फुल टॉस, त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याच वेळेला थोडंसं जर पाहायला गेलं तर नशिबाची साथ मिळाली आहे। थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जात आहे, लेझी होऊन चालणार नाही आहे। इथे जागा व्हावं लागेल, कारण का इथे जर लेझी क्रिकेट केला तर पराभव निश्चित आहे, कारण का अपोजिट संघ हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे। या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका चांगल्या रीतीने सजवलाय। स्टँड अँड डिलिव्हर षटकार डीजे। आता डीजे मास्टर देखील कमाल करतायत। एक सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं। विघ्नहर्ता इव्हेंट्स लांजा यांच्या माध्यमातून हे आपल्याला साऊंड सिस्टीम ऐकायला मिळतंय। ओहो, वेगात टाकला होता आणि या चेंडूवरती फटका फसलाय, जावं लागतंय। षटकाराचं उत्तर लगेच दिलंय हा सूरज वाघदरे आहे आणि त्याला इथे उसनं ठेवायचं नाहीये आणि म्हणूनच उसनं फेडलंय लगेचच। पहिली विकेट आली आहे। अमोल वाडकर इथे मात्र माघारी परतले, त्याची जागा कोणी घेतली आहे? या कोल्हापूर नगरीचा षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे या टेनिस क्रिकेट विश्वाचा
तडका म्हणजेच नितीन वाटुंगे मैदानाच्या आतमध्ये तो देखील आला. षटकार किंग म्हणून ओळख या खेळाडूने देखील कमवले. एक जबरदस्त खेळाडू सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रतीक 11 डिंगडॉंग संघाचं नेतृत्व केलंय आणि या संघातून खेळत असताना या खेळाडूचा खेळ सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती बहरताना पाहायला मिळाला आणि कोल्हापूर नगरीतून आलेला खेळाडू ISPL च्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कोर पॉइंटला इथे मात्र फटका केला. सिंगल धावफलकावरती ऍड होत्या. सुरुवात इथे मात्र सावत्याने केले, पुश केला आणि खुश राहिले तर कोर पॉइंटला सिंगल आले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 डावा 1 विकेटच्या मोबदल्यावरती. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. इसे गोलंदाजी मार्कवरती दाखल होणारा गोलंदाज अमोल कांगणे देवडे गाववाला या खेळाडूच्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड आहेत. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर कमी कालावधीमध्ये सक्सेस अचीव केल्या. असा छोट्याशा गावातून मोठं यश संपादन करणारा खेळाडू अमोल कांगणे संगमेश्वर तालुक्याचा अभिमान म्हणून देखील ओळखलं जातं. या खेळाडूला मोठं क्रिकेट खेळले या खेळाडूने. पहिला चेंडू रफ्तारने टाकला. वेग इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु वेगाबरोबर अचूकता पाहिजे आणि ती अचूकता थोडीशी चुकले आणि म्हणूनच एक्स्ट्रा धाव इथे बहाल केली जाते. थोडंसं मार्गदर्शन केलं जात आहे मारुती वाघमारेच्या माध्यमातून. एक चांगले खेळाडू, एक चांगला कर्णधार. वेगात टाकलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉइंटला इथे मात्र फटका केलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. 10 धाव धाव फलकावरती लागले जात आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावीसाठी टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती ऍड केले गेले. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात अमोल निरगुडे. बिग बॅटल एका स्क्रीनवरती 3 सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिघांचंही जर पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेट विश्वामधलं योगदान फार मोलाचं राहिलं. अमोल कांगणे देवडे गावातून या खेळाडूने टेनिस क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. अंडरम क्रिकेटमध्ये बादशाह सातत्याने राहिली. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचं वर्चस्व राहिलं. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती इथे मात्र फटका केलाय. पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका तर चांगल्या रीतीने केलाय, हलकासा पुश केलाय आणि 4 धावेने खुश राहिलेत. टाकला फसवण्याचा प्रयत्न होता. ओळखलं पेशन्स आहेत या खेळाडूकडे, अमोल नेरगोडीकडे पेशन्स आहेत, कारण का लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. शॉर्ट पुल सक्सेसफुल होईल का? झालाय सक्सेसफुल. चौकार आलाय. हा सलगचा दुसरा वार. सीमारेषा पार चौकार. पेशन्स राखलेत आणि या पेशन्सची टेस्ट इथे मात्र केली जाते आणि इथे अमोल कांगणेला देखील उत्तर द्यायचं आहे. वेगात टाकले. आता मात्र हा चेंडू थोडस या आधीचे चेंडू होते धीम्या गतीने टाकले. हा चेंडू थोडस एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि म्हणूनच फसताना पाहायला मिळाले. चेंज ऑफ पेस हे देखील महत्वाचं आहे, परंतु ते करत असताना टप्पा देखील महत्वाचा आहे. तो या आधीच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाला नव्हता, परंतु या चेंडूवरती टप्पा अचूक पाहायला मिळालाय. या चेंडूवरती लॉफ केला, फटका फसलाय आणि त्याच बरोबरीने इथे झेल खाली आले सूरज वागदरेने. आता चुकी होणार नाहीये. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. अमोल निरगुडेला जावं लागेल.
तिचे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा जमवल्या गेल्यात आतापर्यंत 18 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यावरती 18 धावा झाल्यात. दुसरी विकेट देखील अमोल निरगुडेची महत्वाची विकेट होती. सलामीला आलेले फलंदाज इथे मात्र माघारी परतले. आता या तिसऱ्या विकेटसाठी साजेदारी बनवायची आणि त्यासाठी विनायक स्वामी मैदानाच्या आतमध्ये तो देखील पाहायला मिळतोय. विनायक स्वामी जबरदस्त खेळाडू आहेत. कोल्हापूर नगरीमध्ये सातत्याने चर्चा असते या खेळाडूची. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या अंगामध्ये रबर बॉल क्रिकेट देखील गाजवलंय. पुन्हा एकदा हा चेंडू चांगल्या रीतीने वळवला, अगदी जवळून वळवला अमोल कांगणेने. दोन चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आले, परंतु त्याच्यानंतर त्याने कंट्रोलमध्ये आणले धावसंख्येला आणि म्हणूनच पहिल्या दोन षटकामध्ये 9च्या सरासरीने बनवल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यावरती 18 धावा. येणारे 3 षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक केला जाईल की धावसंख्येला रोखलं जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत एक ऐकूया सुमधुर संगीत. दोन षटकांचा केस संपुष्टात. दोन षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 18 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यावरती. या 18 धावा आतापर्यंत आल्यात. तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय सुमित वागदरे एक जबरदस्त गोलंदाज तो देखील आहे, परंतु त्याच्या विरोधात षटकार किंग नितीन माटुंगे देखील आहे आणि त्याला उत्तर द्यायचं आहे, धैर्याने द्यायचं आहे आणि आत्मविश्वासाने द्यायचं आहे. आणि ते आत्मविश्वासाने उत्तर देण्यासाठी त्याने देखील क्षेत्ररक्षण सजवलंय, जाळं विणलंय. त्या जाळ्यामध्ये फसवलं जाईल का? या चेंडूवरती फटका फसला, चेंडू हवेत आहे. या संधीचं सोनं करावं लागेल आणि ते संधीचं सोनं केलं नाहीये. पुन्हा एकदा चूक झाली या चेंडूवरती. आपण झेल कोणाचा सोडलाय हे तेवढं ध्यानात ठेवावं लागेल आपल्याला. आज झेल सोडलाय नितीन माटुंगेचा आणि या खेळाडूने आतापर्यंत इतिहास आहे या खेळाडूच्या नावावरती. जेव्हा जेव्हा झेल सोडलाय तेव्हा तेव्हा दुप्पट वेगाने त्याने धावा बनवल्यात. इथे देखील दुप्पट वेगाने धावा बनवल्या जातील का? इतिहास कायम राखला जाईल का? हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील, कारण का डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा आणि त्याचबरोबर ज्या आपण रनिंग बिटवीन द विकेट चांगलं ठेवलं त्याच मोबदला आपल्याला इथे 4 धावा मिळाले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. झेल देखील सोडले आहेत आणि 4 धावा देखील आपण बहाल केले जात आहेत. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, परंतु त्यांना साथ देखील लाभणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय, लॉंगॉनला भेटण्याचा प्रयत्न, तिथे मात्र सूरज वागदरे पाहायला मिळाले. सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. धावसंख्येचं टोटल 23 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय पुस्तकातील एक सुंदर वाक्य, माणूस आपल्या नशिबाचा निर्माता हा स्वतःच असतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज आपल्याला स्वतःची कहाणी स्वतःच्या हाताने लिहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करायचे आहेत. आज जर पाहायला गेलं तर निश्चितच लांजा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रेक्षकांचा उतंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या प्रेक्षकांचं देखील, ज्या प्रकारे त्यांनी या वेळेमध्ये देखील आपल्याला प्रतिसाद दिलाय, काबिले तारीफ आहे. या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव इथे धावफलकावरती बुक केली जाते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत 24 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 24 धावसंख्या धावफलकावरती लागले आहेत. एक टार्गेट ठेवले मधामध्ये आणि त्यानुसार इथे बॅटिंग केली जाते. सुरुवातीला थोडंसं अंदाज घेण्याचा प्रयत्न केला कशा प्रकारे गोलंदाजी आहे, त्यानुसार इथे धावसंख्येला पुश केला गेला. मध्येच खराब चेंडू पाहायला मिळाले, त्याच्यावरती आक्रमण केलं, म्हणजेच एक रणनीतीनुसार बॅटिंग केली जाते. परंतु गोलंदाजांना देखील एक रणनीती आखायची आहे. फलंदाजाला कशा प्रकारे अडकवायचं आहे, त्या फलंदाजाचा स्टान्स कसा आहे ते ओळखून इथे मात्र आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. टप्पा मागे पुढे महत्वाचा आहे. टप्प्यामध्ये व्हेरिएशन, गतीमध्ये व्हेरिएशन महत्वाचं आहे. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यानंतर इथे परिणाम आलाय, ओरदोरोप चौकार.
आलाय. चांगला फटका खेळला, थोडस जागा बनवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चौकार विनायक स्वामीच्या बॅट म्हणून आला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आले म्हणजे धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या 29 धावा धाव फलकावरती लागले जातात. लॉंगॉनला इथे फटका खेळला गेला, सिंगल धाव फलकावरती ऍड केली गेली आणि धावसंख्येला हलक्या हाताने पुश केलं गेलं. 2 विकेट आल्यात. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पार्टनरशिप बिल्डअप झाली नाहीये आणि म्हणूनच थोडंसं स्ट्रगल करत असताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. परंतु नितीन वाटुंगीला एक जीवदान देखील मिळालंय. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यासाठी ओळखले जातात सुमित आणि त्यांनी तेच कामगिरी योग्य रीतीने बजावली. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्यात 29 म्हणजे 10ची सरासरी इथे मेंटेन राखली आहे. पाहायचं येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे आक्रमण होईल. 4थं षटक जे की फॅक्टर षटक आहे त्या षटकामध्ये धावा किती येतील हे देखील पाहायचं आहे. काय होईल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तोपर्यंत एक सुमधुर संगीताची वेळ झाली आहे. आपण ऐकूया एक गाणं आणि लगेचच येऊया. तीन षटकाचा खेळ संपुष्टात आला. आपल्या या स्पर्धेचा नियम आहे पहिले 4 गोलंदाज आपल्याला फ्रेश वापरायचे आणि त्यासाठी इथे 4था ऑप्शन निवडला गेलाय. सागर अतिस्कर या गोलंदाजाने देखील कित्येक मैदान गाजवले. हे लांजा क्रिकेटचं मैदान देखील कित्येक वर्ष गाजवत आलाय हा खेळाडू सागर अतिस्कर. 50-50 ओव्हर देखील आहे आणि याच 50-50 ओव्हर मध्ये त्याची निवड करण्यात आली. एक वेगवान गोलंदाज साखरपा एक्सप्रेस या नावाने देखील ओळखलं जातं या गोलंदाजाला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती फटका सजवला गेलाय आणि तिथे नियंत्रण अचूक पाहायला मिळालंय आणि विकेट मिळवली गेली आहे. विनायक स्वामी बॅक टू द पेव्हिलियन. तयार राहायचं. यानंतरची होणारी मॅच अली 11 पुन्हा त्यांच्या विरोधात आदी स्पोर्ट्स या 2 मातबर संघांमध्ये यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील दाजी नाईक. चांगला चेंडू त्याच्यावरती इथे मात्र फटका सजवला गेलाय. पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. सिंगल की डबल यस 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. दुहेरी धावेसाठी हा फटका केला गेला. धावसंख्येचं टोटल वाढवले. धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. उजव्या बाहेर टाकला आणि त्याच्यावरती हलका हाताने हा फटका केला गेला. लॉफ्ट केला आणि त्यानंतर इथे धावा ज्या आहेत त्या 2 संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. दुहेरी धावाल्या धावसंख्येचं टोटल वाढवलं गेलं. 31 धावा. चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावेचा फटका केला गेला. या षटकात आपल्याला ते चॅलेंज आहे 14 धावांचं चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आपण एक्सेप्ट केलं आणि त्यानंतर आपल्याला त्या धावा बनवायच्या आहेत. बॉलची पूर्तता करायची आतमध्ये.
31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सागर अतिस्कर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. ओहो, यशांचा वेध घेतलाय, चांगला टप्पा अचूकता आहे आणि भेदला गेला इथे यशांना. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक विकेट मिळवले गेले सागर अतिस्कर साखरपा एक्सप्रेस. ज्या व्यक्तिमत्वाने पिंटू शिकलगार, अविनाश रायकर, किरण खतकर यांच्या बरोबरीने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केलंय ते संजय होगाडे आपल्याला एक लेजंड खेळाडू पाहायला मिळत आहेत. याच कोकणामध्ये सातत्याने वारे या व्यक्तिमत्वाने केल्या. कोकणामधील कित्येक मैदाने या व्यक्तिमत्वाने देखील गाजवले. संजय होगाडे जर पाहायला गेलं तर मिस्टर सेन्सिबल म्हणून देखील ओळखले जातात. कित्येक वर्ष हे नाव आपल्याला सातत्याने ऐकायला मिळाले. ते संजय ओगाडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आज जर पाहायला गेलं तर वय वर्ष 40+ आहे. या वयामध्ये देखील या लेजंड खेळाडूचा खेळ तेवढ्याच ताकदीचा राहिलाय. वय वर्ष 51 सलाम असेल या वयाला. या वयामध्ये देखील जबरदस्त क्रिकेट. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सागर अतिस्करचा हा चेंडू होता आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड होते. संजय ओगाडे आपण त्यांना देखील स्ट्राईक वरती पाहतोय. कित्येक प्रेक्षक जे बसलेत या प्रेक्षक नगरीमध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये, ते देखील या खेळाडूंचे फॅन असतील. एक काळ गाजवलंय या व्यक्तिमत्वाने. आज त्याच काळाची अनुभूती दाखवणारी ही खेळी सादर केली जाईल का? या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपण्यासाठी अमोल कांगणे आले. झेल सोडला जातोय. अमोल कांगणेने हा झेल सोडलाय. याच्याकडून चुका मान्य नाही आहेत. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चूक झाली सध्याच्या घडीला अमोल कांगणेच्या माध्यमातून. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्येचं टोटल 33 धावा. नितीन माटुंगेला या मॅच मध्ये गेर बदलावा लागेल. डीसी धावसंख्या 33 धावा. नितीन माटुंगे स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि याच बरोबरीने चौकार देखील आलाय. लॉंगनला भेदलाय. चौकार धाव फलकावरती ऍड झाले त्या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय 37 धावा. या 50-50 ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर 4 धावा या मायनस देखील होतील. म्हणजेच धावा किती आहेत धाव फलकावरती ते देखील पाहावं लागेल. या षटकामध्ये आपल्याला 14 बनवायच्या होत्या. आपण बनवल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. चार षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकामध्ये 33 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. 50-50 ओव्हर मध्ये आपण ते चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं, परंतु ते चॅलेंज आपल्याला पूर्तता करता आली नाहीये आणि म्हणूनच 4 धावा आपल्याला मायनस देखील झालेत. म्हणूनच धावसंख्येचं टोटल 33 धावा धावफलकावरती लागलेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय. त्याच्यावरती इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवरती दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दुहेरी धाव धावफलकावरती जोडल्यानंतर धावसंख्येचं टोटल वाढतंय
35 धावा त्या फलकावरती जोडले जात आहेत. नितीन माटुंगेला कुठेतरी स्ट्राईक सातत्यपूर्ण घ्यावी लागेल, कारण का येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 6 चेंडू महत्वाचे आहेत आणि या 6 चेंडूमध्ये आपल्याला मोठे फटकेबाजी देखील करायचे आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटचं क्षेत्र निवडलं गेलंय. सिंगल धाव फलकावरती ॲड होते. स्ट्राईक वरती नितीन माटुंगेला आणलं गेलंय. ही चांगली गोष्ट झाली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हे 6 चेंडू आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामधील 2 चेंडू लेस झालेत, म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला कुठेतरी या 50 धावांचा विचार करावा लागेल. 36 बनवले आहेत आपण. अजून जर 14 धावा या 4 चेंडूमध्ये आल्या तर 50 धावांचं टोटल चांगलं असणार आहे, कारण का गोलंदाजी आपल्याकडे प्रभावी आहे, आपल्याकडे विनायक स्वामी आहेत, आपल्याकडे जर पाहायला गेलं तर सुधीर उल्पे आहेत. आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने केलाय. षटकाराची मंजुरी आहे या चेंडूला. 6 धावा धाव फलकावरती ॲड. डीजे दोन्ही संघ जे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. यानंतर लगेचच मॅच होईल. इनिंग ब्रेक नंतर लगेचच नाणेफेक केली जाईल या दोन बलाढ्य संघांमध्ये. अली 11 पुणे संघाने मगाच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केलाय आणि त्यांच्या विरोधात एक तगडा संघ आधी स्पोर्ट्स आज संघ खेळताना पाहायला मिळेल. दाजी नाईकच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील तुषार यादव आणि अभि यादव यांची बंधूंची जोडी पाहायला मिळेल. दाजी नाईक, बबल नाईक, तर दुसऱ्या बाजूला अभि यादव, तुषार यादव. चांगलं बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच देखील जबरदस्त होणार यात शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला नितीन माटुंगेची चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू वेगाने टाकलाय, एक्सप्रेस डिलिव्हरी. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आडू होते. मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने सजवण्याचा प्रयत्न इथे ड्राईव्ह केला असता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला असता तर कदाचित या चेंडूवरती चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता. म्हणजेच शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं. आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा नतीजा सिंगल धाव फलकावरती झाले. या धावा धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. नितीन माटुंगेने चांगला संघर्ष केला. 8 मध्ये 18 बनवले त्याने देखील. शॉर्ट पिच पर चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. शॉर्ट ऑफ पुल सक्सेसफुल होईल का? हो, झालाय षटकार. नितीन माटुंगे ब्रँडेड षटकार. केलेला 6 धावींसाठी फटका. धावसंख्या 49 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. कपाळावरचा घाम जोपर्यंत पुसला जात नाही तोपर्यंत विजयाचा टिळा लागत नाही, कष्टाशिवाय यश मिळत नाही, ही सांगणारी ही सुंदर प्रभावशाली ओळ रणजितजी देसाई श्रीमंत योगी या पुस्तकातील ही ओळ आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच जबरदस्त खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय नितीन माटुंगेच्या बॅटमधून. धावसंख्या आतापर्यंत 49 धावा. मी म्हणत होतो की 49 ते 50 धावांपर्यंत कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल. 50 धावांचा विचार इथे मात्र केलाय. ते 2 मोठे फटके आले नितीन माटुंगेच्या बॅटमधून आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभं राहिलंय. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा बहाल केल्यात. थोडंसं उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न का झालाय? कारण का 2 मोठे फटके नितीन माटुंगेने केलेत आणि मेंटली डिस्टर्ब केले गोलंदाजाला. मेंटली डिस्टर्ब होऊन चालणार नाहीये. आपली स्ट्रेंथ महत्वाची आहे. जेव्हा सुरुवातीला जर पाहायला गेलं तर मेघरात नौका होता, जेव्हा तो संघामध्ये आला तेव्हा तिचे खेळाडू सांगत होते त्याला की तुला वेगवान गोलंदाजी करायची आहे आणि त्याच वेळेला तो अपयशी ठरला होता आणि तेव्हा स्टीव्हच्या जवळ जाऊन त्याने बातचीत केली होती आणि त्यावेळेला स्टीव्ह म्हणाला होता की तुझ्या स्ट्रेंथवरती काम कर आणि त्याच नंतर त्याने स्ट्रेंथवरती काम केलं आणि त्यानंतर एक महान खेळाडू मेघरात आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथेच जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती ती स्ट्रेंथ पाहायला मिळाली. फटका केला दुहेरी धावेसाठी आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढवलं गेलं आहे.
इथे धावा बनवल्या गेल्यात 52-53 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. येणारे षटक असतील 5 आणि या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 53 धावांचा पाठलाग. दुसऱ्या इनिंग मध्ये काय होईल आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये मायक्रोफोन मध्ये बदल होईल. गोपी जाधव सर मायक्रोफोन मध्ये जोडले जातील. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये हा थरार खूप चांगला रंगलाय. 30 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे, परंतु आता नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. तिथे दोन कॅप्टन एकमेकांच्या विरोधात टॉससाठी दाखल होतील आणि टॉससाठी आता जाऊया. जयेश आपल्यासोबत आहेत. इट्स ओ टी यू जयेश. थँक्यू गोपी सर. यानंतरची मॅच होईल अली 11 पुनसच्या विरोधात आदी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला आपल्याला बबल नाईक पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला तुषार यादव आणि अभि यादव आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेक करतील माजी नगरसेवक संजयजी यादव सर. माजी नगरसेवक संजयजी यादव सर आज मान्यवर कक्षमध्ये आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक देखील केली जाते. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नाणेफेक होते माजी नगरसेवक संजयजी यादव सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. दोन्ही संघाचे कर्णधार अभि यादव. टॉस त्यांनी सांगितले इट्स अ टेल आणि नाणेफेक जिंकले ते म्हणजेच अली 11 पुनस संघाने. अभि यादव मागाच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आयकॉन ओमी बाकरने जबरदस्त खेळ केला. या मॅचची प्लॅनिंग कशा प्रकारे असेल. एका बाजूला दाजी नाईक बबल नाईक आहेत आणि त्यांचे आयकॉन देखील चांगल्या रीतीने आहेत. आपल्याच लांजा परिसरातील आयकॉन आहेत. कशा प्रकारे प्लॅनिंग असेल, निर्णय काय असेल हे देखील आपल्याला सांगायचं आहे. नक्कीच आम्ही परत क्षेत्ररक्षणच घेणार आहोत आणि समोरचा संघ खरंच खूप चांगला आहे. अतिशय एक मजबूत संघ आहे. तर आम्ही कमीत कमी धाव संख्येमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि जेवढं काही लक्ष असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. येस, पुढील वाटचालीसाठी अभि यादव आपल्याला देखील शुभेच्छा असतील. बबलला नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय होता? मी पण फिल्डिंगच केली असती प्रथम. चेसिंगला पसंती नाही असं काय नाही, कारण बॅटिंग आली तर 55-60 रन्स करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी सागर कांबळे आणि अक्षय करकल आयकॉन आहे आमचे. येस, थँक्यू बबल. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. यानंतरची मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अली 11 पुनसच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील आदी स्पोर्ट्स. या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत आहे. एका बाजूला बबल नाईक तर दुसऱ्या बाजूला अभि यादव. जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आपण या मॅचकडे देखील जातोय. मॅच चांगली आहे. गोपी जाधव सर हे देखील कॉमेंट्री बॉक्स जवळ जोडले गेले. थँक्यू.
धन्यवाद. 53 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. ती चेंडू आणि 53 धावा या सामन्यामध्ये बनवायचे जिंकण्यासाठी. त्यासाठी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू चॅलेंज साखरपा सूरज वागदेरी आणि अमोल कांगणे मागच्या मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार त्यांनी जिंकला आणि तोच खेळ इथे देखील अपेक्षित असेल. थँक्यू डीजे. शरीफ मुलानी पहिल्या षटकासाठी दाखल झालाय. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर. मिड ऑन देखील 30 यार्ड वर्तुळावर आहे. पहिलाच बॉल चांगला कटर टप्पापर्यंत बाहेर निघतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. स्लोवर कटरचा वापर केला. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये बोटांची जादू बघायला मिळाली. शरीफ खूप चांगले बोटर रोल केली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 30 चेंडूमध्ये 53चं लक्ष आहे. पहिला चेंडू निर्धाव त्यामुळे 29 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि त्यामध्ये बनवायचे 53 धावा. सूरज फागदरी आयकॉनच्या भूमिकेमध्ये. दोन्ही आयकॉन सलामीला आलेत आणि त्यामुळे चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता थोडासा बाहेर काढलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने पाठवून दिला. पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर आणि मिड ऑफ देखील ठेवलाय. म्हणजेच काय रणनीती स्पष्ट दिसते. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. एक खेळाडू काव कॉर्नर मध्ये, दुसरा खेळाडू स्वीपर कव्हरला. ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन. शरीफ होती विकेटने तयार. स्लोवर कटरचा वापर. फुल लेनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय फाईन लेग गोशांकी क्षेत्रामध्ये. नाव मेल फक्त एकेरी धावाच घेत असताना धाबाला आकार द्यावा लागेल. 53 धाबांचा पाठलाग करायचा आहे. जरी 53 धाबा असल्या तरी ते चेस करणं तेवढंसं सोपं नाही आहे. प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला क्रीडांगणाचा अंदाज घ्यावा लागेल. त्यानंतर रणनीती बनवावी लागेल. रणनीती डोक्यात असून चालत नाही, अंमलात आणावी लागते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटने कनेक्शन प्रॉमिसिंग नाही आहे. अजून एक वेळेला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. तिथे मिळते फक्त 1 धाव. सूरज वागदरे रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूचा देखील सातत्याने बोलबाला राहिलाय. पण तो आज या मॅचमध्ये खेळत असताना, या सामन्यामध्ये खेळत असताना आपल्या संघासाठी चांगले योगदान द्यावं लागेल. शरीफ सध्या प्रभावी ठरतोय. पुन्हा पुढ्यातून वळवलाय. अतिरिक्त वळण. पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आहे. विश्वनाथ लिंगायत सरांनी कळवला हा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव खात्यामध्ये जमा झाली. सिंगलच्या मदतीने एक्स्ट्रा मिळाली आणि त्या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने फलकावर आहे 3 धावा. अजूनही 50 धावांची गरज. अजून एक वेळेला गुडघा टेकवला. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील यशस्वी झालेला नाहीये आणि त्याचं कारण आहे शरीफची बोटांची जादू. अक्षरशः सूरज वागदरेला ताताथैया नाचवले असं म्हणेन मी, कारण मोठे फटके आलेले नाहीयेत. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. बॉडीला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे देखील कनेक्शन झालेलं नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन. बोपू वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, गर्दी, आवाज येतोय. समीर गारे स्टँडमध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि दर्दी प्रेक्षक आहेत, त्यामुळे हा आवाज प्रत्येक रात्रीमध्ये येईल. बोपू वाजेल, शिट्ट्या वाजतील, टाळ्या वाजतील. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी. शरीफ शेवटचा चेंडू ओढ विकेटनेच पुढे सरसावलाय. यावेळेला हवेत वाईट इश लॉंग ऑफ. सीमा पार. एक टप्पा घेत असताना चौकार. 4 धावा.
मगाशी उल्लेख केलाय की हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि ही गर्दी शेवटच्या रात्रीपर्यंत अशीच राहील. पण सामन्यामध्ये जर उलटफेर झाला तिथून थोडीशी निराशा येऊ शकेल. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. अजेंडा या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये खंबीर पाठिंबा आधारस्तंभ बनून राहिले आदरणीय स्वरूपदादा गुरव, आदरणीय श्री वैभवजी जोईल साहेब, आदरणीय मनोहरजी बाई साहेब यांचा मोठा पाठिंबा भक्कम आधारस्तंभ आहेत. युवा लांजा क्रिकेट क्लबच्या पाठीमागे जर कुणाची साथ असेल, कुणाचा पाठिंबा असेल, आधारस्तंभ असतील तर हे तीन त्रिदेव आहेत. आणि त्यामुळेच हा सोहळा दुसऱ्या रात्रीमध्ये तेवढा चांगला रंगलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अमोल आलाय. अमोलच्या विरोधात अमोलने स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. पॅडल स्वीप, रिले छेल, व्हॉट कॅच, अनबिलिव्हेबल. शर्तीचे प्रयत्न केले. जसं वाटलं चेंडू हातातून निसटतोय लगेचच बॅकअप दिला आणि यासाठी आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप करावा लागतो. तो बॅकअप इथे मिळाला आणि त्याबरोबरच प्रेक्षकांचा बॅकअप इथे. परंतु पहा आपल्या मेगा स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर काय झेल टिपलाय. अद्भुत, अविश्वसनीय. क्रिकेटमध्ये चित्त्याची चाल, घारीची नजर, चाणाक्ष नीती सर्व काही ठेवावं लागतं आणि तेच बघायला मिळालं. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. सूरज वाघधरेच्या बरोबरीने तो फलंदाजी करेल. प्रणव साळसकर. अच्छा, रात्रीमध्ये हिरो नाही सुपर हिरो बनण्याची संधी आहे. अमेरा 11च्या विरोधात 53 धावांचं लक्ष्य जर पूर्ण केलं गेलं तर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान टिकून राहील. अन्यथा आजच्या रात्रीमध्ये एक संघ या स्पर्धेतून टाटा बाय बाय करेल. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 12:27 झाली आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये समीर घारे स्टँडमध्ये आपण पाहतोय. दोन्ही स्टँड, प्रेक्षक, गर्दी आणि हा पाठिंबा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला या स्पर्धेला. आपल्या सर्वांचं धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रणव साळसकर. स्ट्राईक एंडला डावखुरी हाताचा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या होत्या, 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकात पहिल्या षटकामध्ये माफ करा 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आली. अमोल पुढचा चेंडू, दांडी गुल, काठी काढली. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाजाला पडली भूल. दांडी गुल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बॉल खाली राहिला. ऍक्शन रिप्ले बघूया tenniscricket.in वर नेमकं काय घडलं या बॉलवर. टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती. मनाच्या बँकेत संयम, जिद्द आणि चिकाटीची ठेव असेल तर यशाचं व्याज निरंतर मिळत राहतं. तो संयम ढासळला. अंदाज आलेला नव्हता. कहीं पर निगाहे और कहीं पर निशाणा असंच म्हणावं लागेल. समजलाच नाही. सरळ दांडी गुल झाली, काठी काढली. फलंदाज बाद झालाय. धक्का बसलाय दुसरा. 7 धावा, 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये जेवढं बॅटल रंगलंय, प्रेक्षक गॅलरीत बॅटल पाहायला मिळतंय. तुझ्या भोपूरचा आवाज सर्वाधिक येतोय की माझ्याकडून एनर्जी लावली जाते. हे घडणारच आहे. चांगला लेग कट्टर या बीला राऊंडी विकेटने आलाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अनिल वाडकर मैदानात नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. पहिलाच बॉल त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकलाय. काय चेंडू बळवली. डावखुरी आताच्या गोलंदाजांची ही खासियत असते. एक नैसर्गिक शैली त्यांना प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला ते चेंडू चांगले बळवतात. रिवर्सचा प्रयत्न. पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा बीट झालाय. बॉल चाललाय डीप पॉइंटला. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने. मेल फक्त
2 धावांचा सिग्नल पंचांनी कळवलाय. या 2 धावांच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत. 9-53 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. न्यू चॅलेंजर्स साखरपा या टीमला समेरा 11च्या विरोधात. यष्टीच्या मागे आपण बघतोय नितीन माटुंगे, कोल्हापूरचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा सिक्सर किंग. डिंगडॉंग पुणे संघाला गेली अनेक वर्ष रिप्रेझेंट केलं या खेळाडूने. जेवढा मोठा खेळाडू आहे तेवढाच तो नम्र आहे. मागच्या मॅचमध्ये फार प्रभाव पाडू शकलेला नव्हता. फलकावर आहेत 9. 2 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन अमोल तयार. लेग कट्टर अगेन्स्ट द टर्न हवेत खेळलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार. 4 धावा. अमोलचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा वळण घेणारा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधला जो गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाला. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू सोबत षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना न्यू चॅलेंजर्स साखरपा संघाची धावसंख्या आहे 13 धावा. 2 गडी बाद. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती तुमची जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य. आणि जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य हे गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. ते घडवावं लागतं. आणि ती जिद्द आजच्या रात्रीमध्ये, ती चिकाटी, ते सातत्य न्यू चॅलेंजर्स साखरपा संघाच्या फलंदाजांना दाखवावी लागेल. टीम मीटिंग झाली आहे. चर्चा रंगली. एकमेकांच्या कानात काहीतरी हितगुज केलं. मी काल उल्लेख केला होता, कानात हे नाही सांगितलंय केरीस का गाना सुनेगा, हे सांगितलेलंच नाहीये. इथे सांगितलंय धावा कशा रोखायच्या, कसा चेंडू चांगला टाकायचा, कोणत्या लाईनला टाकायचा आहे. बरीच चर्चा झाली आणि आता चर्चा अंती 3ऱ्या षटकासाठी सद्दाम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अजूनही चर्चा रंगली आहे. या स्पर्धेची चर्चा 7 समुद्रापलीकडे पोहोचली. कोकण लाईव्ह टीव्ही चॅनलच्या माध्यमातून संबंध जगभरात ही स्पर्धा पोहोचली. त्याचा आढावा प्रेक्षकांनी घेतला. tenniscricket.in माध्यमातून देखील ही स्पर्धा संबंध जगभरात पाहिली गेली. आणि म्हणजेच काय, या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व काही एकदम उत्तम दर्जाचं दिलं गेलं. पण आता हा सामना भरपूर महत्वाचा आहे. चर्चा रंगते. अजून एक वेळेला सांगितलं जात आहे कोणती जोखीम घ्यायची नाहीये. 53 धावा बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 40 पाहिजे. त्यामुळे हे षटक महत्वाचं आहे. पुढचं षटक 50-50च आहे. तिथे थोडासा कसर होऊ शकतो आणि ती कस नको असेल, तो कसर भरून काढायचा असेल तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. अचूक आणि नियंत्रित. पहिलाच बॉल फुंकर मारून निघून गेला. सूरज वागदरेला विचारलं असेल रात्री जेवण केलंय का, एवढ्या जवळ निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ही खासियत आहे. हे कानात सांगितलं काय करायचंय. परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉलनी सुरुवात झाली. 17 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. त्यानंतरचा बॉल ऑन साइडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही करणार चूक. झेल घेतला चूक. सूरज वागदरे बाद. ऍक्शन रिप्ले. आर्मर होता. आर्मरच्या विरोधात ऑन साइडला हवेत खेळला. बॅकलिफ्टला खाली आणलेला नव्हता. हाय बॅकलिफ्टने खेळला. कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं. एलिव्हेशन होतं बॉलला आणि तेवढा चांगला झेल टिपलाय. सूरज वागदरेचा खेळ संपलाय. विकेटचं पतन. आता समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू
40 धावा. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. पहिला चेंडू आपण परफ्यूम डिलिव्हरी अगदी जवळून निघून गेला. दुसऱ्या बॉलवर हल्ला करण्याचा प्रयत्न, तिथे विकेट मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये अमित पवार करेल का पलटवार, कारण पवार म्हटलं की पॉवर येते, ती पॉवर दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडूमध्ये 40 बनवायचे आहेत. अमित स्ट्राईक एंडला. ओढ विकेटने गोलंदाज सद्दाम तयार. लेंथ बॉल होता, टप्पा पहिल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, पानबुड्या यष्टीच्या खाली जाऊन ज्यावेळेला आक्रमण करतात तसाच हा बॉल स्टंपच्या खाली रावला आणि निघून गेलाय. तेरा धावा. 3 गडी बाद 13. 53चा पाठलाग करायचा. 15 चेंडू आणि 40 धावा. एच अँड टेकन, कॉट बी हँड. नितीन माठुंगेचे हात खूप मोठे आहेत. हे हात हमको दे दे ठाकूर असा फलंदाज म्हणाला असेल, पण तू ते दिलेले नाहीयेत. फलंदाज बाद. धक्का बसतोय टीमला. फलकावर आहे 13 धावा, 4 गडी बाद. तू चल मी आलोच असंच एकमेकांना सांगितलं जात आहे. जबाबदारी वाढली आहे. मी आज दुसऱ्या सामन्यामध्ये उल्लेख केला होता की आयुष्यात सर्वाधिक प्रभावी औषध कोणतं असेल तर ते जबाबदारी. ते जबाबदारीचं औषध तुम्ही एकदा का घेतलं की तुम्ही कधीच थकत नाहीत. ती जबाबदारी ते घेतली जाते का हे बघावं लागेल. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 गडी बाद 13. मैदानाच्या आतमध्ये आलाय पिंट्या, नव्याने दाखल झालाय. मागच्या बॉलवर विकेट. पिंट्याला जबाबदारी घ्यायची. दुसऱ्या बाजूने अनिल आहे. परंतु सद्दामच्या खात्यामध्ये 2 विकेट. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल विकेट. आता डॉट बॉल येईल का? डॉट बॉल आलाय. काय चेंडू टाकले, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाही आहे. विकेट मेडन येणार का? 2 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. डॉट विकेट, डॉट विकेट म्हणजे निर्धाव चेंडू नंतर विकेट, हेच सूत्र आतापर्यंत आहे. शेवटच्या बॉलवर विकेट येणार का? अजून एक डॉट बॉल. विकेट मेडन. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. सद्दाम आला, त्याने चेंडू टाकले, षटक संपवलं आणि तो चालला आता क्षेत्ररक्षणासाठी. 3 षटकानंतर 13 धावा, 4 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 40 धावा. आता असेल 50-50चं षटक, परंतु पंचांनी रिव्ह्यूसाठी कॉल केलाय. त्यामुळे अजूनही हे षटक संपले असं म्हणता येणार नाही, कारण व्हाईट बॉलला चॅलेंज केलाय. बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी सांगितलं हा निर्धाव चेंडू आहे, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमला तो निर्णय मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय 3ऱ्या पंचांकडे पाठवलाय. 3ऱ्या पंचांचा सिग्नल, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यामुळे षटक संपेल. 3 नंतर आहे 13. 4 गडी बाद. मेडन 2 विकेट. सद्दाम आजच्या रात्रीमध्ये 4 चांद लावले त्याने. या सामन्यामध्ये संघासाठी 100% एफर्ट्स कमिटमेंट या सामन्यामध्ये पूर्ण केली गेली. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या 40 आणि आता 50-50चं षटक. या षटकामध्ये 14 धावा बनवल्या, तर त्यानंतरच्या जेवढ्या धावा मिळतील त्या ऍड होतील. परंतु 14 पेक्षा कमी आल्या तर मायनस. पहिलाच बॉल फुल लेनचा. टप्पा पडल्यानंतर उसळी होती. फुल लेंथ होता. टप्पा पडला, वरती आला, उसळी घेतली बॉलने. अनइवन बाउन्स. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला अनिल वाडकर बीट झालाय. रफ्तार से गिरफ्तार. मुंबई गोवा एक्सप्रेस फेवर जसे भन्नाट वेगाने वाहनं जातात तशा भन्नाट वेगाने बॉल टाकले जात आहेत. यावेळेला फुल टॉस. फरक नाही पडत. मॅजिकचा माझा खेळ, लॉजिकचा षटकार.
टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट चांगली होती, बेमिसाल फटका होता, तिथे षटकार मिळालाय. 14 बनवायचे, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातील. दुसऱ्या बॉलवर 6 आले. तिसरा बॉल लेग कटर, जागा बनवली आहे, हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, अमोल वाडकर बाद झालाय. 5वा धक्का. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅचचा आनंद घेत असताना आपली वाहनं आहेत ती सुरक्षित ठिकाणी पार्क करा. ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे. ही स्पर्धा आपली आहे. आपण सर्वजण क्रिकेट प्रेमी आहात, पण तू रस्त्यावर वाहनं पार्क करू नका. विनंती आहे, पार्किंगमध्ये पार्क करा. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली. ही विकेट आत्मविश्वास देते, कारण मागच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर विनायकने सांगितलं, मी देखील कच्च्या गोरूचा चेला नाहीये. भोपूचा आवाज आता थोडासा कमी झालाय, पण तो आवाज येणं गरजेचं आहे. समीर गारे स्टँडमध्ये गर्दी प्रेक्षकांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला निखिल साळुंके जो आहे स्ट्राईक एंडला. समोर आहे गोलंदाज विनायक, त्याच्या खात्यामध्ये विकेट आली. षटकारानंतर विकेट. अमैरा 11. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये जर 8 काढल्यात तर 14 पूर्ण होऊ शकतात. तो प्रयत्न करायचा आहे. निखिलसाठी पहिला चेंडू. विनायक लेफ्ट मोठी विकेटने हा चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. उसळी थोडीशी होती या चेंडूला. डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू थांबवला. तोपर्यंत 1 धाव. 4 चेंडूमध्ये 7 आल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर 7 बनवल्या तर 14 पूर्ण होतील. एक टास्क आहे, एक वेगळी संकल्पना आहे. हे नाविन्यपूर्ण उपक्रम क्रिकेटमध्ये अलीकडे राबवले जातात. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. एक काळ होता टेनिस क्रिकेट एवढ्या मोठ्या उंचीवर जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. थोडासा उशिराने खेळला, बॅकफुटला जात असताना, परंतु त्यानंतर काय वेगाने चेंडू इथे थ्रो केला. बॅकअप मिळालाय. तोपर्यंत 2 धावा. चेंडू शोधला जातोय. गुगलला जाऊन एखादी गोष्ट शोधावी तसा शोधलाय, पण तो अद्याप 2 धावा पूर्ण देखील केल्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाही. 5 चेंडूमध्ये 9 आल्यात, पण अजूनही 5 गरजेच्या असतील, कारण 14 बनवल्या तर काहीतरी होऊ शकेल. तो प्रयत्न करायचा आहे. संधी मिळेल का शेवटच्या बॉलवर. स्टेप आउट झालाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला. समोर खेळाय ओर दी बॉलर हेड. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. तो पण एकेरी धाव पूर्ण झाली. थ्रो थोडासा ओर थ्रो होईल. वेगाने थ्रो केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. या षटकात आल्यात 10 धावा, परंतु इथे आता मायनस होईल, कपात होईल. 5 धावांची कपात म्हणजे फक्त 5 धावा खात्यामध्ये ऍड होतील आणि त्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत. 18 धावा फलकावर. गडी बाद झालेले आहेत 5. 18ला 5. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये आराम करतोय. 53 धावांचं लक्ष. आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे इथून पुढे. शेवटच्या षटकासाठी शरीफ पहिल्या षटकामध्ये अक्षरशः ताताथैया नाचवलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोच विश्वास संघनायकाने ठेवलाय. 6 चेंडू 35 धावा. हे समीकरण पूर्ण करायचं. आता हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईक एंडला आहे पिंट्या. 4 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. समोर शरीफ ओर दी विकेटने. पहिलाच बॉल थोडीशी फ्लाईट दिली. मिस्ट्री गोलंदाज आहे. याचा चेंडू तुम्हाला सहजासहजी कळणार नाही. त्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे. एकाच ॲक्शनमध्ये खूप चांगले चेंडू वळवतो. तो गुगली देखील चांगली टाकू शकतो.
आणि यावेळेला पहिलाच बॉल डॉट बॉलच्या रूपाने त्याने पेश केला. दुसरा बॉल अगेन्स्ट द टन, घेतली आहे जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लय भारी, षटकार. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 5व्या पर्वाचा सोहळा. ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा. अखिल भारतीय आयकॉन खेळाडूंबरोबर त्यांना देखील प्लॅटफॉर्म शेअर करता यावा. क्रिकेटचे धडे त्यांना चांगल्या पद्धतीने गिरवता यावे या संकल्पनेतून ही स्पर्धा उभारली गेली. यावेळेला स्लोवर कटरचा वापर केला गेला. मागच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाज शरीफने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. कमी गतीचा चेंडू टाकला आणि वेगवान चेंडूच्या तयारीमध्ये होता पिंट्या, त्यामुळे कनेक्शन जुळलेलं नाही आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. डॉट बॉल बरोबरच पुढचा चेंडू अजून एक वेळेला पुढ्यातून बाहेर काढलाय. गुडगा खाली टेकवला. आडव्या बॅटने लपेटून घ्यायचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन ते काय असतं हे शिकायला मिळेल. परंतु त्यानंतर स्टेप आउट झालाय, सरळ डाऊन दी ग्राउंड, षटकार. आदित्य फुटवर्क चांगलं होतं. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. हा पंप जॅक केलाय. बॉल चलाय डीप मिड विकेटला. तिथे फिल्डर आहे. थ्रो केला गेला, तो पण देखील धाव. सामना इथे संपलाय. या सामन्यामध्ये अमेरा 11 या संघाने विजय संपादन केला. अभिनंदन अमेरा 11 आणि हार्ड लक न्यू चॅलेंजर साखरपा. आपण देखील या स्पर्धेत सहभागी झालात, चांगला खेळ केलात, त्याबद्दल आपले देखील धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता या सामन्याचा लेखाजोगा आपल्या समोर आहे. बाबा बनवल्या होत्या 4 गडी बाद, 53 धावांचं लक्ष्य. 30 धावा बनवल्या गेल्या, 5 गडी गमावले. पिंट्या शिंदेने सर्वाधिक 10 बॉलमध्ये नाबाद 15 काढल्या. अनिल वाडकरने 7 बॉलमध्ये 12, 7 मध्ये 12 काढल्या. परंतु या मॅचचा 7-12 आपल्या संघाच्या नावावर तो करू शकलेला नाहीये. सूरजने काढल्या 8 बॉलमध्ये 6 धावा. निखिल साळुंखे 1 धाव काढून नाबाद राहिला. आणि अमेरा 11ने हा सामना 22 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर ठरलाय.